काही मिनिटांमध्ये ही बैठक सुरू होणार आहे। बैठकीला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण समितीमध्ये काम करणारे सदस्य, सोबतच शिंदे समिती आणि दिल्लीहून काही महत्त्वाचे अधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होत असल्याचं सांगितलं जात आहे। आणि त्याच निमित्तानं स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सहभागी व्हावं असा एक आग्रह सरकारच्या वतीनं करण्यात आला होता। आणि त्यानंतर आता ते VC द्वारे म्हणजे झूम मीटिंगद्वारे ते जॉईन होत आहेत, कनेक्ट होत आहेत। तशी तयारी पूर्ण झालेली आहे। थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात की मला सांगा की आतापर्यंत तुम्ही कुठल्याही बैठकीला कनेक्ट होत नव्हतात किंवा सहभागी होत नव्हतात, पण आता तुम्ही आज कनेक्ट व्हायला तयार झालात। ही बैठक आणि या बैठकीचा तपशील तुमच्यापर्यंत आलाय का? आहे मी बैठकीला कनेक्ट होत नव्हतो, परंतु ही पण बैठकच आहे। इथंही सरकारच्या बैठका झाल्यातच, मंत्रिमंडळाची इथंच घेतोय ना, बैठकीत सहभागी होतोय म्हणजे याच जागेवर होतोय। मी काय त्यांच्याकडं जाऊन होतोय असं नाही, आणि झालो तरी मी मराठा समाजाचा प्रश्न सोडून दुसरं काही मांडतच नाही। फक्त मला चार भिंतीच्या आत नको होतं, मला तिथं लाईव्ह करून देणार होते का, तर मी तिथंही जायला तयार होतो। माझा मराठा समाजाचं काय अडवण्याचं काय उद्देशच नाही। समाजाला माहीत झालेलं आहे हे आरक्षण सोडून बोलू शकत नाही आपला माणूस, कारण चर्चेतून मार्ग निघतो। म्हणून निघला तर ठीक, मार्ग म्हणजे कायदा पारित केलेलाच। त्या आश्वासनं, लेखीन, शब्दन फेब्दन हे नको आता आम्हाला। महत्त्वाची बैठक असा शब्द सातत्यानं सांगितला जातोय, ती महत्त्वाची काय आहे? आता विषय घेतल्यानंतर लक्षात येईल की काय महत्त्वाचे आहे। आमच्याकडून तर आम्हाला असं वाटतं त्यांनी या बैठकीत आता निर्णय घेणं गरजेचं आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे राज्यातला, याच्यासाठी कायदा पारित करावा। कारण नोंदी तुम्हाला मिळालेल्या आहेत, किंवा आपले जे 4 शब्द तुम्हीच घेतलेले आहेत त्यातले 2 घेतलेत, 2 शब्दामध्ये घ्यावेत, तो कायदा पारित करावा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं। हे एक साधी आणि सोपी प्रक्रिया आहे, याला वेळेची गरज नाही, कशाचीच गरज नाही। याही पलीकडचं सांगतो, 83 नंबरवर मराठा आणि कुणबी एकच आहे तत्सम म्हणून, त्या आधारे तुम्ही एक साधा शासन निर्णय करूनही मराठ्यांना देऊ शकता, पण तुम्ही देणारच नसतात। हैदराबादचं गॅजेटसुद्धा आहे, मराठवाड्यात एकही मराठा नाही आहे असा त्या गॅजेटमध्ये उल्लेख आहे। एकही मराठा नाही, सगळे कुणबी, ते गेले कुठं? याच मुद्द्यावर या बैठकीत महत्त्वाचं पाऊल सरकार पुढे टाकेल असं तुम्हाला वाटतंय? आज त्यांनी तोच निर्णय करावा। शहाणे असतील तर त्यांनी मराठ्यांचा अपमान वेळोवेळी करू नये आता, कारण आमचे शेकडो बळी गेलेले आहेत, यासाठी शेकडो लोकांचं रक्त सांडलेलं आहे। आंदोलन, संघर्ष करू मराठा समाज खूप वर्षापासून करतो, ही अंतिम लढाई आता। आणि मुंबईतलं आंदोलन हे शेवटचं आरपारचं शांततेचं आंदोलन आहे। त्यामुळे सरकारनंच गांभीर्याने घ्यावं। त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही जर आमचा अपमान करायचा प्रयत्न केला, त्यांचीच गरज आहे, तुम्हाला मराठ्यांची या राज्यात किती गरज आहे हे तुम्हाला लक्षात येईल। 20 तारखेचं आंदोलन हे गांभीर्यानं घेतलं गेलंय म्हणून ही आजची महत्त्वाची बैठक मांडली जाते। त्यांनी घ्यावं। आणखीन आमची त्यांना विनंती, तुम्ही हसण्यावर हिणवू नका, तुम्ही मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घ्या, तुम्हाला लय पश्चाताप होईल। तुम्ही 4च मुद्दे सांगताय आणि ते मुद्दे तुम्ही म्हणताय की हे फारसे अडचणीचे नाहीत, तरी इतकी मोठी बैठक पुन्हा जास्त काळ का जातोय? मराठ्यांना द्यायचंच नाही, नुसतं झुलवत ठेवायचं। 7 महिने झाला आम्ही वेळ देतो, आम्हाला बी काय मर्यादा आहेत, समाजाला काय मर्यादा आहेत। आमचे जर पुरावे ओबीसी आरक्षणातले सापडे तरी देत नसतात, म्हणजे याचा अर्थ 100% प्युअर अन्याय मराठ्यावर। दुसरा काहीच उद्देश नाही। आता आम्ही तो नाही सहन करू शकत, आणि आमचे लोक आता घरी झोपत नाही। ही महत्त्वाची बैठक, यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल, तुमच्यासमोर मुद्दे आले नाहीत असं तुम्ही म्हणताय। या बैठकीमध्ये एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं गेलं नाही, तुम्ही 20ची तर घोषणा केली आहे, काय पुढं तुमची भूमिका असेल? नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे, तिच्यात बदलच नाही। 20ला मुंबईला जाणार मराठी, घरी नाही राहत आता मराठी, सगळे तयारी केली आहे आम्ही मराठ्यांनी। आम्ही धडक मारणार, आरक्षण घेणार म्हणजे घेणार, शांततेत जाणार। जो शांततेत करणार नाही तो आमचा आंदोलकच नाही। आम्ही नुसत्या मराठ्यांनी शांततेत मुंबईत मांड्या घातल्या तरी मराठ्यांना आरक्षण मिळतं, नुसत्या मांड्या घालून बसले तरी बी। तुम्ही हे मांडताना मला आत्ता बोलताना असं म्हणाली की सरकार हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करेल किंवा आम्हाला ती मुंबईपर्यंत जाऊ देणार नाही किंवा अडचणी आणतील, पेट्रोल नसेल, गॅस नसेल, वगैरे वगैरे मुद्दे मांडत होतात। त्याचं कारण असं की मग आमचे नेट बंद केले त्यांनी, खूप अडचणी आणल्या, त्यामुळे आम्ही आता सावध आहे। त्यावेळेस आम्ही सरपण बी चाललेले, त्यांनी गॅस नाही मिळू दिला आम्हाला, तर आम्ही आमची व्यवस्था केली। आम्ही जनरेटर सुद्धा सोबत चाललेले आहेत, हो, गाड्याचे बॅटरी सुरू करून आम्ही बिना डिझेलवर बी गाड्या कशा चालतात त्याची व्यवस्था केली आम्ही। पण यांनी आम्हाला डिझेल नाही मिळू दिलं, यांनी गॅस नाही, मुद्दाम आम्ही उपाशी मराव म्हणून दुकानं उघडे नाही ठेवले, त्यासाठी आम्ही इथूनच तेल मीठ सगळे साहित्य बी चालवले नाही ठेवले। पण त्यांनी जर आमच्याशी तसं केलं तर इथले जे राहिलेत मागं मराठी,
हे आमदार मंत्री सगळ्या पक्षाचे यांच्या घराला घेराव टाकलाच म्हणून समजायचं, यांना सुट्टीच नाही. आंदोलनाची ही दिशा क्लिअर आहे असं तुम्ही सांगताय, पण आता बैठक थोड्याच वेळात सुरू होते. तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला काय आवाहन करताय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही मराठ्यांचा प्रश्न मार्गी काढा. कारण मराठासुद्धा गरजेचं आहे, हे थोडंसं डोक्यात तुम्ही घ्या आता. कारण पूर्वीचा आता मराठा न राहिला. तुमच्यात काही समज असतील सरकारमध्ये, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री की आमचेच आहेत, ते दिवस गेले. मराठी इथं स्वतःच्या मुलासाठी टोकाची भूमिका मराठ्यांनी आता घेतलेली. कारण ज्यांना मोठं केलं आहे तेच मराठ्यांच्या कामाला येत नाहीत, हे मराठ्यांच्या आता लक्षात आलं आहे. त्यामुळं मराठी आता स्वतःच्या मुलाचे आहेत, ना कोणत्या पक्षाचे आहेत, ना आता कोणत्या गटातटाचे आहेत. मराठी आता स्वतःच्या मुलाचे आहेत. त्याच्यासाठी कोणालाही ते आडवू झोपू शकतात आता. म्हणून आग्रहाची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा, आणि प्रश्न सोडवला नसेल तर आम्ही आंदोलनावर ठाम आहोत अशी भूमिका मांडलेली आहे. आणि आता बघूयात की या बैठकीमध्ये कोणते मुद्दे समोर येत आहेत. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली, सराटी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.